नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या अगदी गोड गोड शुभेच्छा. आज आपण बनवतोय मस्त असे रसरशीत खव्याचे गुलाबजामुन. खव्याचे गुलाबजामुन शक्यतो आपण घरी बनवणं टाळतो का तर त्यामध्ये गुठळी राहते, व्यवस्थित असे ते तयार होत नाही. आज तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ना, ज्यामुळे तुमचे गुलाबजामुन घरी अगदी परफेक्ट बनवून तयार होतील. तर आज आपण इथे बनवतोय अर्धा किलो खव्याचे गुलाबजामुन. त्यासाठी इथं मी पाव किलो साखर घेतलेली आहे. पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे. त्याच वाटीनं इथं मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये ही 1.5 वाटी साखर होती. आता हा जो गुलाबजामुनचा जो पाक असतो ना, तो खूप घट्टसर बनवायचा नाही, हलकासा पातळ आणि चिपचिपीत हा पाक असतो. त्यामुळे इथं पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. साखर अगदी योग्य पद्धतीने आपण इथे वापरलेली आहे. यापेक्षा साखर जास्त वाढवू नका किंवा कमी देखील करू नका. अगदी 250 ग्रॅम साखर अगदी परफेक्ट आहे. त्यामध्ये 2 ताज्या विलायची कुटून घातलेल्या आहेत. जोपर्यंत आपला पाक छान असा उकळतोय तोपर्यंत इथं आपण खवा देखील व्यवस्थित असा मळून घेणार आहोत. तर इथं अर्धा किलो खवा, ताजा जो डेअरीचा खवा असतो ना, तो इथं मी वापरला होता. तुम्ही घरी जो खवा तयार करून सुद्धा त्याचे गुलाबजामुन बनवू शकता. घरी आणल्याच्या नंतर सुद्धा खवा मी थोडासा परतून घेतला होता, का तर डेअरीचा जो खवा असतो तो थोडासा भुसभुशीत असतो. त्यामुळे मी थोडंसं तूप घालून हा खवा परतून ठेवला होता. तर आता हा जो खवा आहे यामध्ये मी 2 चमचे मैदा घातलेला आहे. आता 2 चमचे मैदा घालायचा, व्यवस्थित असं याला रगडून मळायचं, स्मूथ करायचं. पुन्हा यामध्ये 2 चमचे मैदा घालायचा. इथं मी वाटीमध्ये 4 चमचे मैदा सुरुवातीलाच काढून ठेवला होता, का तर पाव किलो जो खवा असतो त्यासाठी 2 चमचे मैदा आणि अर्धा किलोसाठी इथं मी 4 चमचे मैद्याचा वापर केला. यापेक्षा मैद्याचा वापर जास्त करू नका, नाहीतर जे गुलाबजामुन आहेत ना ते असे कडक होतात, अजिबात असे रसरशीत होत नाही आणि त्यामध्ये पाक देखील भरला जात नाही. त्यामुळे काय करायचं ना, मैद्याचं प्रमाण जे आहे ते कमीच ठेवायचं. व्यवस्थित याला मळून घ्यायचं. याला मळण्यासाठी अगदी 9 ते 10 मिनटं तरी लागतात, तेव्हाच हा खवा अगदी स्मूथ होतो. तर इथे आपला मस्त असा पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता यामध्ये अगदी 2 चमचे दूध घालायचं. दूध घातल्यामुळे जो पाकामधील जो कचरा असतो, जो साखरेची जी मळी असते ती निघून जाते. याऐवजी तुम्ही लिंबाचे जरी 2-3 थेंब जरी यामध्ये घातले ना, तरी देखील सगळा कचरा निघून जातो. तुम्ही बघू शकता अगदी पाकावरची सगळी मळी निघलेली आहे आणि मस्त असा आपला पाक तयार झालेला आहे. अगदी चकचकीत हा पाक तयार झालेला आहे. खूप पातळ नाही किंवा खूपच घट्ट नाही, अगदी परफेक्ट हा पाक बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त याला चकाकी आलेली आहे. अगदी याच पद्धतीचा आपल्याला पाक हवा, यापेक्षा जास्त शिजवायचा नाही. आता पाक तयार झालेला आहे आणि इथं जे आपण खवा जो व्यवस्थित असा मळून घेतला होता हा देखील तयार आहे. यावरती हलकंसं तूप घालायचं, नाही घातलं तरी देखील चालणार आहे, पण थोडंसं घातलं की गुलाबजामुन वळायला सोपे जातात आणि त्याला वरून क्रॅक जात नाही, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडंसं तूप मी घातलेलं आहे. आता याचे थोडेसे 3 भाग मी केलेले आहेत, का तर सगळे गुलाबजामुन एकसारखे होण्यासाठी इथं मी ही पद्धत वापरलेली आहे. तुम्ही एखादा चमचा वगैरे घेऊ शकता आणि त्याने एकसारखे गुलाबजामुन वळून घेऊ शकता. आता मी याचे एकसारखे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित असे गोल गोल करून घ्यायचे आहेत. तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अगदी 70 ते 80 गुलाबजामुन मध्यम आकाराचे होतात. हे बघा, महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर असं काहीही घातलेलं नाही, तरी देखील अगदी परफेक्ट हे गुलाबजामुन बनवून तयार होतात. अगदी मोजक्या 2 ते 3 साहित्यामध्ये हे तयार होणारे गुलाबजामुन आहे ना मंडळी, इतके मस्त होतात आणि अगदी आठवडा 15 दिवस म्हटलं ना तरीसुद्धा मस्त राहतात. जितके जुने होतात ना तितके ते सुंदर लागतात. तर इथे बघा, याच पद्धतीने सगळे गुलाबजामुन मी वळून घेतलेले आहेत. याला अजिबात क्रॅक गेले नव्हते, अगदी परफेक्ट हे गुलाबजामुन तयार झाले. तर सुरुवातीला एक छोटासा गुलाबजामुन बनवून तेलामध्ये फ्राय करून बघितला की तो फुटतोय का, तर अगदी परफेक्ट निघाला. त्यानंतरच दुसरे गुलाबजामुन सोडायचे. सुरुवातीला मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे यामध्ये गुलाबजामुन सोडून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने याला हलवून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना, थोडेसे गुलाबजामुन कढईच्या तळाशी जाऊन बसतात. त्यामुळे काय करायचं ना, हे थोडेसे चमच्याने सोडवून घ्यायचे आणि व्यवस्थित असे मध्यम गॅसवर तळायचे. खूप मोठा नाही किंवा खूपच लहान नाही, मध्यम गॅसवर गुलाबजामुन तळून घ्यायचे. एकसारख्या रंगावरती व्यवस्थित असे हे गुलाबजामुन तळून घ्यायचे. यामध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडर घातलेली नाही, त्यामुळे हे गुलाबजामुन जास्त असे फुगत नाही, पण पाक अगदी परफेक्ट असा शोषला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. आता हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे. गुलाबजामुन तळण्यासाठी अगदी 4-5 मिनटं लागतात.
तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असे हे गुलाबजामुनना रंग यायला लागलेला आहे. बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला सुद्धा पटकन लाईक करा. तर बघा गुलाबजामुनला मस्त असा रंग आलेला आहे. तर याच पद्धतीने मी सगळे गुलाबजामुन तळून घेणार आहे. तर बघा किती मस्त असा चॉकलेटी रंग आलेला आहे. याच रंगावरती तळून घ्यायचे, यापेक्षा हलक्या रंगावर सुद्धा काढायचे नाही, नाहीतर पाकात टाकल्याच्या नंतर ते खूप पांढरे दिसतात आणि यापेक्षा डार्क केले तर ते पाक शोषत नाही. तर अगदी अशा पद्धतीने हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. बघा किती मस्त असे हे तयार झालेत. तर पाकसुद्धा आपला हलकासा कोमट असावा. पाक खूप थंड झाला होता त्यामुळे मी पुन्हा थोडासा गरम करून घेतलेला आहे. जेवढे आपल्या बोटाला थोडंसं त्याची उष्णता जाणवेल इथपर्यंत पाक गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे गुलाबजामुन सोडायचे. खूप थंड पाकामध्ये गुलाबजामुन सोडायचे नाही. हलकासा पाक गरम करायचा, त्यामध्ये गुलाबजामुन सोडायचे. गॅस बंद केलेला आहे आणि आता 2 ते 3 तासासाठी याला साईडला ठेवायचं. मस्त असे हे आपले गुलाबजामुन बनवून तयार होतात. किंवा तुम्हाला मी दाखवते कसे हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर तुम्हाला जर गुलाबजामुन करायचे असेल ना मंडळी तर मी सांगेल की रात्रीच्या वेळेस करा. म्हणजे एकदा आपण करून ठेवले तर ते रात्रभर पाकामध्ये छान असे मुरले जातात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मुलांना किंवा घरातील फॅमिलीला द्यायला बरे पडतात. नाहीतर आपण दिवसा जर बनवले ना तर अगदी तासातासाने चेक करतो की यामध्ये पाक मस्त मुरला आहे का. तर हे बघा अगदी मस्त असे रसरशीत गुलाबजामुन आपले तयार झाले. संपूर्ण रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिली. मंडळी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही आजची ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा. तर तुम्हाला एक गुलाबजामुन कट करून दाखवते. बघा अजिबात यामध्ये गुठळी पडलेली नाही. अगदी परफेक्ट असा रसरशीत यामध्ये पाक गेलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सगळं काही घातलेलं नाही. अगदी साध्या पद्धतीने हे गुलाबजामुन आपण केले होते तरी देखील अगदी परफेक्ट तयार झाले. आणि खूपदा गुलाबजामुनची जी वरची स्किन आहे ना ती देखील पाकात टाकल्यावर निघते. यांना तसं काहीही झालेलं नाही. दुसरा देखील गुलाबजामुन बघा अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे. त्यामुळे जरूर ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला. मंडळी मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.